श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर स्वामींच्या प्रकट दिनांपर्यंत आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आपल्याला रोज पठण करायचा आहे। कोणता करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ खूप छान आहे, पूर्ण बघा। तुम्हाला वाटत असेल की 14वा अध्याय, पण मी 14वा अध्याय बद्दल नाही सांगत। दुसरा अजून एक अध्याय, तो पण 14वा अध्याय इतकाच प्रभावी आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा। आणि आपल्याला ही सेवा चालू करायची आहे। आज 11 तारीख आहे। तुम्ही 21 दिवसांसाठी ही सेवा करू शकता। जर कोणाला शक्य असेल तर नक्कीच करू शकता। स्वामी भक्तांना माहिती आहे की आपले स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण विश्वाचे चालक, पालक, मालक आहेत। ते ब्रह्मांड नायक आहेत। जो भक्त स्वामींचा पूर्ण भक्तिभावाने, श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामी समर्थ महाराजांची निस्वार्थ सेवा करतो, त्या भक्ताला स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद हा मिळत असतो। जो भक्त स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून सेवा करतो, त्या सेवेकऱ्याला अनुभव हा नक्कीच येतो आणि काही ना काही चमत्कार हे त्यांच्या आयुष्यात घडत असतात। स्वामी हे वेळोवेळी आपल्या भक्तांना प्रचिती देत असतात। स्वामींमुळे या कलियुगामधून आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर येण्याची ताकद ही स्वामींमुळेच येते। अशक्य गोष्ट ही शक्य हे फक्त स्वामी महाराजच करू शकतात। स्वामींमुळे आपले प्रारब्ध पण बदलू शकते। आपण केलेल्या सेवेमुळे किंवा आपण सेवा करतो त्यामुळे स्वामी नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात। स्वामींनी आपल्या भक्तांना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभयवचन दिलेले आहे। स्वामींनी ज्या भक्ताचे बोट आपल्या हातात धरलेले आहे त्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहतात। संकटे येणार नाहीत असं मी म्हणत नाही, संकटे येतात, पण त्या संकटातून बाहेर पडण्याची ताकद ही आपल्याला स्वामीच देतात। त्यामुळे आपल्याला जितकी होईल तितकी सेवा स्वामींची केलीच पाहिजे। स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा 31 मार्चला आहे, त्यामुळे तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा करा। कोणाला जर 21 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही पारायणाला सुरुवात आजपासून करू शकता। त्यासाठी तुम्हाला कुठलाही उपवास करायचा नाही। तुम्हाला जे अन्न खायचे, जे तुम्ही रोजचं जेवता ते तुम्ही जेवू शकता। फक्त नॉनव्हेज खाऊ नका आणि परान्न घेऊ नका, बाहेरचं सुद्धा घेऊ नका। एवढंच गोष्टी पाळायच्या आहे। बाकी ब्रह्मचर्य आणि बाकी काही नाही। साधी सोपी पूजा मांडायची आहे। फक्त अगोदर पूजा मांडायच्या अगोदर महाराजांच्या केंद्रामध्ये जा, नारळ आणि खडीसाखर घेऊन तिथे महाराजांना विनंती करा की मी 21 दिवसांचं पारायण करणार आहे। माझं हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या माझ्याकडून आणि घरी यायचं आहे। बाकी काही नाही, साधं सोपं आहे। तुम्ही मंदिरात सुद्धा तुमच्या जे देवघर आहे त्याच्यात सुद्धा ग्रंथ ठेवून पूजा करू शकता। देवापुढेच बसून तुम्ही ग्रंथ वाचन करू शकता। असंही नाही की तुम्ही सेपरेट पूजा मांडली पाहिजे असं पण नाही म्हणत मी, पण तुमच्या देवघरात महाराजांचा फोटो असतोच, महाराजांची मूर्ती असतेच, तिथेच तुम्ही ग्रंथ त्यांच्या समोरच ग्रंथ वाचायचा आहे। ग्रंथ वाचताना तुम्हाला पूर्ण 21 अध्याय हे रोजचे पठण करायचे आहेत। जर तुम्ही 21 दिवस करणार असाल तर पूर्ण 21 दिवस एका दिवशी 21 अध्याय असं तुम्हाला पारायण करायचं आहे। जर स्त्रियांना करायचं असेल तर ह्या पिरियडमध्ये म्हणजे आजपासून ते 21 तारखेपर्यंत तुमचा जर मासिक धर्म जर येत असेल तर तुम्ही करू नका। म्हणजे तुमचं मासिक धर्म जर होऊन गेला 11 नंतर समजा, तर त्यानंतर तुम्ही 7 दिवसाचे उरले, जेवढे दिवस उरतील तेवढ्या दिवसाचं तुम्ही पारायण करू शकता। मग तुमच्या हातात 11 दिवस असतील किंवा 7 दिवस असतील, त्या दिवसामध्ये तुम्ही मग पारायण करू शकता। पण 21 दिवसांमध्ये आता स्टार्टिंगला म्हणजे आधीमध्ये जर तुमचं जर मासिक धर्म येत असेल तर तुम्हाला ते करता नाही येणार। जसं मी आता सांगितलं, मासिक धर्म जाऊन द्या आणि त्याच्यानंतर जे काही दिवस तुमचे 5 दिवस जरी शिल्लक राहिले, तुमचे 3 दिवस जरी शिल्लक राहिले, प्रकट दिनाच्या दिवसाचा तो दिवस आणि त्याच्या आधीचे 2 दिवस जरी तुमच्या हातात राहिले तरी तुम्ही पारायण 3 दिवसाचं सुद्धा करू शकता। अगदी मनापासून करा।
कुणी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करतं, तर कोणी स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी चरित्र सारामृत आहे ते पारायण करतं। तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता। तारक मंत्राचे पण अनुष्ठान करता येतं। काही भक्तांना वेळोअभावी किंवा काहींना जॉबमुळे, तर काहींना घरात लहान मुलं असतात, तर अशा भक्तांनी काय करायचं तर ते सांगते। कोणता अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे आजपासून 21 दिवसांपर्यंत ते सांगते। तर गुरुचरित्र या ग्रंथातील तुम्हाला 9वा अध्याय आहे तो तुम्हाला रोज पठण करायचा आहे। फक्त हा पठण करताना तुम्ही दिवसभरात कधीही पठण करू शकता। फक्त दुपारी 12 ते 12:30 या दरम्यानमध्ये कोणतीही सेवा करू नका, म्हणजे ग्रंथ सुद्धा या वेळेमध्ये पठण करू नका। तेवढी वेळ जाऊ द्या, 12:30 नंतर तुम्ही करू शकता। अगदी झोपण्याच्या अगोदर पर्यंत तुम्ही करू शकता, तुमच्या इच्छेनुसार। फक्त मनापासून करा, एकच ग्रंथ करायचा आहे। जर तुम्हाला काही कारणाअभावी जर वेळ नसेल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील हा 9वा अध्याय जरूर पठण करा, तुमच्याही इच्छा पूर्ण होतील। जसं गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाला जसं महत्त्व आहे, जसं 5वा वेद मानला आहे, तसंच 9वा अध्याय पण तेवढाच प्रभावी आहे। म्हणून सांगते की 9वा अध्याय हा पठण करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, संकल्प अगोदर करा आणि मग तुम्हाला जी काही सेवा करायची आहे ती तुम्ही करू शकता। सगळ्यात अगोदर तुम्ही संकल्प करा आणि नंतर मग पठण करायला 9वा अध्याय हा पठण करायला सुरुवात करा। साधं सोपं आहे, एकदा करून बघा, नक्की स्वामींचा आशीर्वाद हा तुम्हाला पण मिळेल, तुमच्याही इच्छा पूर्ण होतील। एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओ मधून। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।